कोपरगांव की सियासत में इन दिनों गर्मी अपने उरूज पर है। इलेक्शन का वक्त जैसे जैसे करीब आ रहा है, इल्जामात और सियासी वार पलटवार का दौर भी तेज हो गया है। राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे ने विरोधियों पर बेहद संगीन इल्जाम लगाए हैं। उनका कहना है कि हार के डर से विरोधी अब ओछी राजनीति पर उतर आए हैं। बीती रात प्रभाग नंबर 8 और 9 में एक कॉर्नर मीटिंग को खिताब करते हुए काका कोयटे ने विरोधियों को आड़े हाथ लिया। उन्होंने कहा कि जब विरोधियों के पास कोई मुद्दा नहीं बचा तो उन्होंने समता पथ संस्था को बदनाम करना शुरू कर दिया। इतना ही नहीं, उन्होंने इल्जाम लगाया कि बैंक के एक मुलाजिम को सिर्फ इसीलिए पीटा गया क्योंकि वो काका कोयटे के लिए काम करता था। उन्होंने आगे कहा कि जिन्होंने स्विमिंग पूल बनाया वहां आज सुअर और गधे लेट रहे हैं। बस स्टैंड उल्टा बना दिया, जहां विस्थापित दुकानदारों का भला हो सकता था वहां सिर्फ बद इंतजामी है। काका कोयटे ने कहा, जो लोग कोपरगांव की जनता को अभागा कहते हैं, करंटी कहते हैं और काम करने से मना कर देते हैं, वहीं आज तरक्की के कामों में रोड़ा अटका रहे हैं। इस मौके पर विधायक आशुतोष काले ने भी आवाम में जोश भरा। उन्होंने वादा किया कि आने वाले 4 सालों में कोपरगांव की सूरत बदल दी जाएगी। उन्होंने 2 टूक लफ्जों में कहा, आप राष्ट्रवादी कांग्रेस के सभी नगर सेवक और अध्यक्ष को चुनकर लाइए, बाकी विकास की जिम्मेदारी मेरी है। सभा में उमड़ी भीड़ को देखकर ऐसा लग रहा था कि ये कोई कॉर्नर मीटिंग नहीं बल्कि एक विराट सभा में तब्दील हो गई है। कोयटे ने अपील की कि आने वाले 20 तारीख को घड़ी के निशान पर बटन दबाकर विधायक आशुतोष काले के हाथों को मजबूत करे ताकि कोपरगांव की सही मायने में तरक्की हो सके। अब देखना यह होगा कि कोपरगांव की जनता इस सियासी जंग में किसका साथ देती है। अपनी राय कमेंट बॉक्स में जरूर बताएं। न्यूज अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। शुक्रिया। 40 वर्षाची सवय आपल्याला होती, त्यामुळे सवय मोडण्यासाठी ज्यावेळेस आपलं रोज पाणी होईल, तुमची मागणी नाही मला माहिती, तुम्ही म्हणते 4 दिवसांनी येते बस झालं, आम्हाला काही जास्त नको, बरोबर आहे का? तुम्ही याच्यामध्ये मात्र समाधानी आहात ना? आपल्याला रोज पाणी करायचं, परंतु नुसता आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा नाही, पुढच्या 50 वर्ष आपल्याला पाणी टिकलं पाहिजे रोज देण्यासाठी, एवढी साठवण आपल्याला त्या ठिकाणी करायची। आणि म्हणून 5 नंबर तलाव आपण 30 फूट खोलीचा केला, कॉन्क्रीटचा केला। त्याच पद्धतीने 3 आणि 4 नंबर तलाव आपल्याला कॉन्क्रीटचे करून 30 फूट खोल करायचे, जेणेकरून पुढच्या 50 वर्षाचं साठवण आपल्याला त्या ठिकाणी राहील। आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट करायचा। जो काही विजेचा खर्च आपल्या नगर परिषदेला येतो तो सगळा पाणीपट्टीच्या रूपाने आपल्याकडनं वसूल केला जातो। आणि विजेचा खर्च कमी व्हावा, आपली पाणीपट्टी कमी व्हावी या उद्देशाने आपण सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी घेतलेला आहे। पुढच्या 50 वर्ष साठवण क्षमता असलेले तलाव त्या ठिकाणी उभारायचे। मी म्हातारा होईपर्यंत तुम्हाला रोज पाणी मिळत राहील एवढी त्यांची तरतूद करून ठेवायची। आपल्या सगळ्या गटारी भुयार होणार, अंडरग्राऊंड गटारी, तुम्हाला कुठे ओपन गटारी दिसणार नाही। हे सर्व पाणी जे काही सांडपाणी त्या गटारीमधून वाहतं, ते पाणी आपलं जे काही जुनं बाजारतळ आहे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि ते पाणी स्वच्छ केलं जाईल आणि ते पाणी पिण्याचं सोडून सगळ्या कामाला वापरता येईल, शेतीला वापरता येईल, बांधकामाला वापरता येईल किंवा आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये ते सोडता येईल। अशा पद्धतीचा प्रकल्प हा भुयारी गटरचा त्या ठिकाणी होणार आहे। आपले रस्ते असतील तर सगळे प्रमुख रस्ते आपण एकदा करून झालेले, परंतु हे सगळे डांबरी आपण केलेले। मला हे सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे आणि म्हणून तो सुद्धा प्रस्ताव आपण शासनाकडे दिलेला आहे। कॉन्क्रीटचे रस्ते, बाजूला पेविंग ब्लॉक, म्हणजे आपल्याकडे धूळ जे होते ते 0% कशी होईल याच्यासाठी हे सर्व नियोजन आहे। आणि या 3 गोष्टी बेसिक आहे, मूलभूत गरजा आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला मिळायलाच पाहिजे। आपल्या देशाला 80 वर्ष होणारे स्वातंत्र्य मिळालं आणि अजून पण आपण पाणीच भरतोय, काय चाललंय? एवढे प्रश्न आपल्या या ठिकाणी राहिलाच नव्हते पाहिजे। ज्या लोकांना आपण 40 वर्ष आमदार म्हणून, सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या लोकांनी हे प्रश्न सोडवले नाही, कायम आपल्याला अडचणीमध्ये ठेवलं। कायम आपण अडचणीमध्ये राहिले तर आपण त्यांच्या पाया पडत राहणार, कायम त्यांच्याकडे मागणी करत राहणार, ही भूमिका त्यांची राहील। नगरपालिकेची सत्ता असू कायम त्यांच्याकडे होती। आणि हे सर्व सत्ता तुम्हाला कशासाठी पाहिजे? तुम्ही लोकांचे प्रश्न जर सोडू शकत नाही, हे सत्ता तुमच्या काही कामाची नाही। पण आम्ही सर्वजण जे काही काम करतोय, आमच्या कामाची पद्धत अशी आहे, आपल्याला जर कुठला प्रश्न जाणवत असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मंजूर करून आणून तो प्रश्न सोडवायचा, तुमच्या अडचणी दूर करायच्या, ही कामाची पद्धत आमची आहे। आणि म्हणून हा सर्व प्रश्न पाण्याचा असेल हे सोडवण्यासाठी आपण जेवढा काही निधी लागेल तो आपण निधी मंजूर करून आणला। 131 कोटी रुपये, एवढा निधी कधी ऐकलाय नसेल आपण शहराला आणलेला, एवढा निधी आपण आणला आणि आपला पाणी प्रश्न 5 नंबर तलावाच्या माध्यमातून कमी झालेला आहे।
शासन ज्यावेळेस अनुदान देतं त्यावेळेस 85% अनुदान असतं आणि 15% रक्कम ही नगरपालिकेला त्या ठिकाणी टाकावी लागते. नगरपालिका म्हणजे काय? आपल्याकडनं गोळा केलेला पाणीपट्टी घरपट्टीचा टॅक्स म्हणजे ते नगरपालिकेचं उत्पन्न. त्या माध्यमातून ही 15% रक्कम शासनाकडे भरल्यानंतर राहिलेला निधी येतो. पण तो 15% रक्कमचा जो निधी आहे तो सुद्धा मी राज्य शासनाकडनं 100% रक्कम ही शासनाकडनं मंजूर करून आणली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नगरपालिका आपली आहे का आपल्याला 100% निधी हा राज्य शासनाचा मिळाला आहे. त्याच्यावर या नगरावर माझं विशेष प्रेम आहे. या नगरातल्या सगळ्या राहणाऱ्या लोकांचे उतारे आपापल्या नावावर झाले पाहिजे ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपा. आणि विरोधक कसे फसवतात बघा. मी आता सांगितलं स्विमिंग पूल एसटी स्टँड कोपरगाव शहराकरता मंजूर झालेलं खेळाचं मैदान सुद्धा तुम्ही संजीवनगर कारखान्यावर पळवलं. याच्या उलट आशुतोष दादांचं काम बघा. पोलीस स्टेशनची 4 मजली इमारत बघा, न्यायालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा, तहसील कार्यालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा. ITI कॉलेज बांधलेलं आहे. अशोक दादा काळेंनी ते ITI कॉलेज बांधून ठेवलं होतं. त्याचं फक्त कंपाऊंड वॉल बांधायचं राहिलं होतं. ते सुद्धा या माजी आमदार त्यांनी निवडून आल्यावर केलं नाही. तर त्यांचं काय म्हणणं होतं, कोपरगावच्या लोकांनी मला पाडलं, कोपरगावचे लोक करंटे आहेत, त्यांचं काम मी करणार नाही. तेव्हा अशा तुम्हाला करंटे म्हणणाऱ्या या विरोधकांना तुम्ही धडा शिकवा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आपल्या जवळच्या एसटी स्टँडवर आम्ही एक माणुसकीचं मंदिर उभं केलेलं आहे. त्या मंदिरामध्ये कोणाला सर्वसामान्य माणसाला कपडे जर लागले ते कपडे द्यायचं काम आमचं गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. आम्ही एक अभ्यास मंदिर उघडलेलं आहे, स्टडी पॉइंट. त्या स्टडी पॉइंटमध्ये ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना घरी अभ्यास करायला जागा नसेल त्या 170 मुलं आणि मुली त्या ठिकाणी अभ्यास करायला येत आहेत. मी आज जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी आणखी 80 विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे दिली. मी त्यांना सांगितलं आता शहराच्या मध्यवर्ती भागात करायच्या ऐवजी आपण वेगवेगळ्या भागामध्ये करू. इम्तियाज भाई, या संजय नगर सुभाषनगर भागामध्ये सुद्धा आपल्याला मुलांच्या अभ्यासाकरता एक अभ्यासिका उघडायची आहे. त्याचा खर्च सगळं मी करीन, काळजी करू नका. या संजय नगर सुभाषनगर मधल्या भागातल्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. ते फौजदार झाले पाहिजे, मामलेदार झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण जे त्या स्टडी पॉइंट मध्ये दिलं जातं तसं शिक्षण तुमच्या मुलांना सुद्धा देण्याचा प्रयत्न मी या पुढच्या काळामध्ये करणार आहे. शिर्डीला माझा अनाथ आश्रम आहे. त्या अनाथ आश्रमामध्ये 180 अनाथ मुलं राहतात. साईबाबाच्या दरबारात जे सोडून दिले जातात ते अनाथ मुलं राहतात. आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा 80 ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी राहतात. ते ज्येष्ठ नागरिक मुलांना सांभाळण्याचं काम करतात. त्यांची खाण्याची पिण्याची शिक्षणाची सर्व व्यवस्था मी समता बँकेच्या माध्यमातून तर केलेली आहे. समता बँकेमध्ये मी एक व्यवसाय केंद्र उघडलेलं आहे. त्या केंद्रामध्ये मी काय केलेलं आहे, मी काही मशिनी आणून ठेवलेल्या आहेत. अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, मेणबत्त्या तयार करायची मशीन, समईच्या वाती तयार करायची मशीन, निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन, काही शिलाई मशीन आणून ठेवलेलं आहे. पेटीकोट परकर तयार करायच्या मशीन. त्या ठिकाणी गावातल्या महिला येतात, व्यवसाय करतात आणि त्यांना रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देतो. अशा प्रकारचं समता बँकेचं नाव झालेलं असल्यामुळे मग विरोधकांनी काय केलं, समता बँकेवर टीका करायला सुरुवात केली. आमचे जे थकबाकीदार आहेत मोठे मोठे जे सगळे 420 आहेत त्यांना जमा केलं आणि त्यांच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली. त्याच्याने काही उपयोग झाला नाही. आज त्यांनी आणखी पातळी सोडली. सकाळी आमच्या समता बँकेच्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. आणि एवढेच करून ते थांबले नाही, पुन्हा आमच्या कर्मचाऱ्याला मागून ते पुन्हा पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेले की याची चौकशी व्हावी. म्हणजे चोरची चोर वर शिरजोर, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना तसे त्यांच्या बोंबा आहेत. तरी सुद्धा आम्ही ही चौकशीसाठी आम्ही सगळे नगरसेवक पोलीस स्टेशनवर गेलो होतो आणि या चौकशीचा या गुन्हेगारांचा छडा आम्ही निश्चितपणे लावणार आहोत आणि त्यांना शिक्षा ही नक्की झाली पाहिजे. तशाच प्रकारची शिक्षा कोणाला करायची आहे, कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्र सरकारचा पैसा ज्यांनी वाया घालवला. गांधीनगर भागामध्ये स्विमिंग पूल बांधला 1.5 कोटी रुपयाचा, तिथं आज गाढवं डुकरं लोळताय. एसटी स्टँड आहे आपल्या जवळचं, ते एसटी स्टँड उलटं बांधून ठेवलं. असे लोक येते. एवढंच नव्हे, त्या एसटी स्टँडमध्ये जे काही कोपरगावचे विस्थापित झालेले आहेत, ज्यांच्या टपऱ्या उठलेल्या आहेत, त्यांना सगळ्याला तिथं गाळे बांधून देता आले असते. आम्ही सुद्धा तसा आग्रह धरला असता. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही, लोकांचे प्रश्न ताटकळत ठेवायचे आणि त्याचं भांडवल करून पुढची निवडणूक लढवायची, हे या लोकांचे उद्योग आहे. परंतु आम्ही कोणालाही विस्थापित होत येणार नाही. उलट विस्थापित असलेल्या तुमच्या या संजय नगर सुभाषनगर भागातल्या लोकांना सातबारे उतारे देण्याचं काम आपण करू. या संजय नगरवर माझं प्रेम काय माहिती का, नवीन लोकांना माहित नसेल, हे संजय नगर मी वसवलेलं आहे. मी स्वतः माझ्या हाताने प्लॉट टाकून दिलेले आहे.